म्हणजे आजपर्यंत म्हणजे प्रलंबित राहिलेली आहे, तर तुम्ही काय म्हणता? नाही, आमची ही मागणी प्रलंबित आजची नाही तर गेली अनेक वर्षापासूनची. दर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आल्या की सरकार अशी काहीतरी बैठका बसवतात, कुठेतरी समित्या स्थापन करतात, कुठेतरी एखादी टीस सारखी संस्था स्थापन करतात आणि त्याची सारखी थातूर मातूर कारणं देऊन निवडणुका हाणून घ्यायचा. आचारसंहितेच्या अगोदर समित्या जी आर काढणारे अशा प्रकारची थातूर मातूर कारणं सांगायची आणि हे अनेक वर्ष गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलेले. 2014 मध्ये जसं फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हटले, त्याच्यानंतर टीस संस्था काढली, त्याच्यानंतर परत समित्या नेमल्या, परत म्हणले कोर्टामध्ये तिथं सरकार धनगर समाजाच्या बाजूने व्यवस्थित ॲफिडेव्हिट मांडणार आहे. ज्या वेळेस मला जेवढी माहिती आहे, कोणत्याही न्यायालयाला कोणत्याही कोर्टाला आरक्षणाबाबतीत सरकारला आदेश देण्याचा हक्क नसतो. हा न्यायालयाचा हा हक्क फक्त संसदेला असतो. असं असताना कोर्टामध्ये 12-15 वर्ष ही लढाई चालू होती. आता सरकारने त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट मांडला आणि त्याच्यानंतर तारखा होऊन त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत सरकार न्याय आपल्याला ठिकाणी डिसिजन देणारे अशा प्रकारची थातूर मातूर कारणं सांगितली. तारीख पे तारीख हे गेले 2-4 महिने आम्ही बघितलं. त्याच्यानंतर आता ज्यावेळेस न्यायालयाने खिलारी प्रकरणातलं धनगड नावाचं जे जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता सरकार म्हणतंय की त्याच्या बाबतीतला जी आर आता काढणार आहे आणि जी आर काढून आज येणार आहे असं मला कळलं. अजून तरी काय जी आर आलेलं नाही की खिलारी नावाच्या माणसाला इस्माला जो धनगड नावाचं जात प्रमाणपत्र दिले ते रद्द करण्याबाबतीत जी आर आदेश काढणार आहे. परंतु हे जरी केलं तरी सुद्धा आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीमध्ये सरकार अजूनपर्यंत स्पष्ट बोलायला तयार नाही. हा फक्त वेळ काढूपणा आहे आणि धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं हे काम आहे. कोण करते पाण्या पुसण्याचं काम? म्हणजे सर्वच करतायत. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचं सरकार आलं, त्याच्यानंतर पुन्हा 3 जण एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. त्याच्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळेस बाळकृष्ण रेणके आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट मांडलं होतं. रेणके आयोगामध्ये त्यावेळेस देखील 10 वर्ष त्यांनी बसून, म्हणजे विरोधक काय आणि आता सत्तेत असलेले काय हे सर्वजण धनगर समाजाचे द्वेषी आणि विरोधक आहेत. धनगर समाजाचा दरवेळेस वापरच केला जातो. मी बारामती आंदोलनातला एक उपोषण करताय, आरक्षण कृती समिती सदस्य आहे. माझं त्यावेळचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपोषण सोडायला आले होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला उपोषण करताना एवढाच सल्ला दिला की माझा अभ्यास झालेला आहे आणि माझ्या हातात सत्ता द्या, मी पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो. माझं देवेंद्र फडणवीस म्हणणं आहे की गेली 10 वर्ष धनगर समाजाला टीस नेमली, समिती नेमल्या. आता जसं बापू बोलले तसं धनगर समाजाच्या ह्यांना पानं पुसण्याचं काम केलंय. पण देवेंद्र फडणवीस आता बिळात बसून या शिंदेंना पुढं का घालतात हा माझा सवाल आहे. आके सर, यावेळेस जे आहे विधानसभा निवडणुकी जी आहे, समाजाचे धनगर समाजाचे किती आमदार विधानसभेत जातील? आता विधानसभेत धनगर समाजाचे किती आमदार जातील ह्याच्यापेक्षा जोपर्यंत धनगर समाज उपद्रव मूल्यता दाखवून देत नाही, आम्हाला तिकीट देता का म्हणण्यापेक्षा आज गेली अनेक वर्ष जो आपल्या आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित पडलेला आहे, याच्या माध्यमातून कोणत्याही पक्षाचा कोणताही जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. अशी उपोषणं गेली 4-5 महिन्यात चौंडीला झालेत, साताऱ्यामध्ये लोणंदला झाले, कोल्हापूरला झाले, बारामतीमध्ये झालेले, नेवासाला, मराठवाडा, विदर्भात तर अनेक उपोषणं झाली, आंदोलन. आजपर्यंत कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ नेता असेल कोणी असं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आलेत. मग ते तुमचे 2 उपमुख्यमंत्री घ्या किंवा मुख्यमंत्री आता झालेले एकनाथ शिंदे घ्या किंवा विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, ते त्यावेळेस बारामतीमध्ये 18 दिवस उपोषण चालू होतं, त्यावेळेस देखील तिथं कार्यक्रमाला घेऊन सुद्धा आलेले नाहीयेत. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये 18 दिवस आमच्या चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसला असताना अजित पवारांना साधा हाकेच्या अंतरावर असताना त्या उपोषणस्थळी भेट द्यावीशी वाटली नाही. ही परिस्थिती आणि ही मानसिकता ह्या नेत्यांची आहे. त्यामुळे कोण आता तिकीट दिल्याची आम्ही वाट बघणार नाही. जो समाज धनगर समाजाचा उमेदवार असेल त्याच्या मागे धनगर समाज पूर्ण ताकदीने उभा राहील, हेच आमचं ध्येय.